नमस्कार. भीम आम्ही सारे खवय्येच्या महाराष्ट्राची रुचिराच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, आज धुळवड आहे. बुरा न मानो होली है. या वाक्याचा, या म्हणीचा मी इतका पुरेपूर वापर करून घेतला ना, म्हणजे जी लोक माझ्या डोक्यात जायची ना, त्या लोकांना मी असा रंग लावायचो ना, फुल टू रंग लावायचो. 5-6 दिवस पुढे निघायचंच नाही रंग, सगळा राग काढायचो. नाही पण आता दिवस बदललेत बरं का. आता तुम्ही तसं करू नका. आता आपल्याला इको फ्रेंडली कलर्स वापरायचे आहेत, कळलं का. पाण्याचा वापर कमी करा, वेस्टेज करू नका, बदाबदा पाणी ओतू नका एकमेकाच्या अंगावर, दुसऱ्या दिवशी बोंब होईल. धुळवड आहे म्हटलं थोडंसं खेळायला पाहिजे, ते बरोबर आहे, ती चालू राहील धुळवड. पण आमच्या इथे काय धुळवड आहे, म्हणजे पदार्थांची काय धुळवड आहे ते आज बघायचं आहे. आणि सुप्रिया आहेच रंग भरायला. सो लेट्स गो टू आवर किचन. ओके. आणि प्लीज मला जास्त इंग्लिश बोलायला लावू नका, इट विल बी व्हेरी हेवी फॉर यू. माइंड वेल. आज धुलीवंदनाच्या मुहूर्तावरती प्रशांतराव एकदम रंगीन मिजाज मध्ये आहेत बरं का. आय एम शुअर तुम्ही सुद्धा रंगात अगदी नाहून निघाले असाल. मी देवाकडे हीच प्रार्थना करते, अशी रंगांची उधळण तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सतत होऊ देत. आणि असेच रंग जे आहेत ना, ते कलिनरी मध्ये सुद्धा असतात. म्हणजे मला एक अनुभव आठवतोय की मी कलिनरी मध्ये ट्रेनिंग घेत असताना, हॉटेल मॅनेजमेंट करताना आम्हाला इंटर्नशिपला जायला लागायचं. एका हॉटेलमध्ये गेलो होतो, तिकडे एक फ्रेंच असाच एक रंगीन मिजाजचा शेफ होता, ज्याच्या मार्गदर्शनाखाली आमचं ट्रेनिंग झालं. आणि तसं वाईन पीत वगैरे आम्हाला ऑर्डर सोडायचा, ए चल तू हे कर ते कर वगैरे. त्याची एक गोष्ट मात्र प्रॉमिनंटली मला लक्षात आयुष्यभर राहणार, ते म्हणजे तो म्हणाला की तुम्हाला सुट्टी असो नसो, तुम्ही किती बिझी आहात, आय डोंट रिअली केअर, पण दर दिवशी म्हणजे रोजच्या रोज तुम्ही एक नवीन पदार्थ क्रिएट करायचा. इफ यू कांट डू दॅट, यू आर नॉट अ शेफ. पण हे किती छान टिप आहे. एक्झॅक्टली. असंच काहीतरी आपल्या कार्यक्रमात सुद्धा वी आर एक्सपेक्टिंग फ्रॉम आवर कंटेस्टंट्स. कारण रुचिरा शोधणं म्हणजे एवढं काय सोपी गोष्ट नाहीये ना. रुचिरा शोधणं हे खायचं काम नाही, म्हणजे आमच्यासाठी तरी. मंडळी, आज आपल्याकडे कोल्हापूर सेंटरहून रुचिरा येणार आहेत या महाराष्ट्राची रुचिरा या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायला. कोल्हापूर सेंटरची पहिली कंटेस्टंट रुचिरा, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची रुचिरामध्ये. स्नेहा. स्नेहा पूर्ण नाव काय? स्नेहा अभिजित तावडे. स्नेहा अभिजित तावडे. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. तुमचं मनापासून स्वागत आहे. आमचा एप्रिल तुमची वाट पाहतोय. हा घ्या आणि तुमच्या होस्ट स्टेशन वरती जा. मोस्ट वेलकम. वेलकम. या. नमस्कार. 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 काय नाव तुमचं? प्राजक्ता शहा, कोल्हापूर. ओहो. आणि व्हॉट ब्रिंग्स यू हिअर? तुम्ही या कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट का करताय? ऍक्च्युली कुकिंगचं टॅलेंट सगळ्यांना दाखवायचा हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि ऍक्च्युली मी आहे रेडिओ जॉकी, बट दिस इज माय पॅशन ऍक्च्युली. काय रेडिओवरनं ते पदार्थ दाखवू शकत नाहीत ना, रेसिपी सांगू शकतात, त्यामुळे ते आता ऍक्च्युली पदार्थ दाखवायला आपल्या किचन मध्ये आलेले. ऍक्च्युली मोस्ट वेलकम टू आवर किचन. आमचा एप्रिल तुमची वाट पाहतोय. थँक्यू मॅम. प्लीज गो टू स्टेशन. या. नमस्कार. काय नाव तुमचं? उजाला राजेंद्र पाटोळे. ओहो. उजाला राजेंद्र पाटोळे. बर. उजाला आहे म्हणजे ते आल्या आल्या त्यांच्या स्माइल बरोबर नसतो असा तो उजाला असा तो दिसला. हसत आल्या त्या. छान. तुम्हाला कुकिंगची खूप आवड आहे पहिल्यापासूनच खूप आवड आहे. आणि माझं छोटस एक हॉटेल मी चालू केलेलं आहे. वा. म्हणजे तुमच्याकडनं पण काहीतरी इथे शिकायला मिळणार आहे. शिकायला भरपूर मिळेल. नक्कीच. खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडनं आणि खूप मजा करा. त्या पूर्ण करेल. आनंद तुमचा जसा चेहऱ्यावरती आहे तसा पसरवा. आमचं एप्रिल तुमची वाट पाहतोय. तुमच्या स्टेशनवरती जा. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? देविका दीपक इंगळे. हाऊसवाईफ आहात? हो. म्हणजे आयुष्यभर तुम्ही किचन आतापर्यंत नेहमीच सांभाळत आलेला आहात. हो. कोल्हापूर सासरी आल्यापासून तर बेळगाव माझं माहेर, पण कोल्हापुरात आल्यापासून कोल्हापुरी पद्धतीचं सगळं करून बिझी असते मी. मला सांगा, तुमच्या बेळगावचे अशी कुठली डिश आहे जी तुम्हाला खूप आवडते आणि तुम्ही कधी कधी मिस करता कोल्हापुरात? अशी उकडीची मोदका टाईप असतं, दिवशी म्हणतात. दिवशी. मी काय मिस करते माहितीये? मांडे. आय होप तुमच्याकडनं तशी रेसिपी मला मिळेल. त्याआधी तुमचं स्वागत करते आमचा एप्रिल देऊ. थँक्यू. नमस्कार. काय नाव आपलं? सुजाता सूर्यकांत मोरे. वा.
मग हाऊसवाईफ आहात की कसं? हा हाऊसवाईफच आहे. म्हणजे भरपूर कामं असतात घरी माझा हाऊसवाईफ स्वतःचा कॅटरिंगचा बिझनेस आहे. मला माहितीये तुम्ही सगळेच अगदी मस्तपैकी रुचिराच आहात म्हणूनच तुम्ही इथे आलात. पण आपली स्पर्धा वेळेशी आहे बरं का, हो, सगळ्यांना बरोबर आहे. सांगून ठेवते. आणि आय होप तुम्ही ही वेळेची स्पर्धा प्रत्येक जण जिंकाल. आणि तुमचं स्वागत असू देत. हे घ्या आमचा एप्रिन घालून तुमच्या वर्क स्टेशन वरती. नमस्कार. काय नाव तुझं? वैष्णवी सुनील मानकामे. काय करतेस? 11th स्टँडर्ड मध्ये शिकते. वा, अगदीच लहान वयात तू सुगरण बनलेली आहेस. हो, आणि माझ्या मम्माला कुकिंगची आवड आहे, त्यामुळे मला तिने सगळं शिकवलं. पण मुळात तुला आवड असेल आणि म्हणूनच ती तू जोपासली. हो. पण 11th स्टँडर्ड मध्ये एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर या अवघड किचन मध्ये तू या सगळ्यांशी कम्पीट करण्यासाठी पार्टिसिपेट करते. पुढे येऊन काय शेफ वगैरे व्हायचंय तुला? माझं ड्रीम आहे की मी CS आणि लॉ करावं, पण मी एक माझं स्वतःचं कॅफे कोल्हापूरमध्ये ओपन करणार आहे, असं माझं ड्रीम आहे. आय थिंक खूपच अमेझिंग ड्रीम आहे तुझं. Thank you. आणि तुझं ड्रीम मला खात्री आहे तू एक ना एक दिवस नक्कीच Thank you पूर्ण so करशील. much. त्याची सुरुवात म्हणून हा एप्रिन घे थँक्यू. आणि तुझ्या वर्क स्टेशन वरती जा. वा, कोल्हापूर सेंटर मधल्या या 6 रुचिरा खूपच तगडी कॉम्पिटिशन होणार आहे. आता वेळ आहे तुमची आजची राऊंड तुम्हाला सांगण्याची. कालच होळी पौर्णिमा झाली, देवीला प्रसाद दिला आणि आपल्या घराघरातनं पुरणपोळ्याचं नैवेद्य झाला असेल. तुम्ही अगदी बरोबर ओळखलेलं आहे. तुमच्या समोर जे जिन्नस आहेत ते पुरणपोळी बनवण्याचे आहेत. सगळं आपण त्यांना आयतं करून दिलंय. अगदी पुरण करून दिलेलं आहे, कणिक मळून दिलेली आहे, त्याच्याबरोबर दूध आहे, तूप आहे, सगळं आहे. आता काय करायचंय? पुरणाच्या पोळ्या लाटायच्या आहेत, त्या चांगल्या भाजायच्या आहेत, त्याच्यावर मस्त तुपाची धार अशी मस्त सोडायची आहे आणि आम्हाला खायला घालायचं. अगदी बरोबर. सिंपल. पण टास्क दिलेला तेवढा सोपा नाहीये. तुम्हाला एक लिमिटेड टाइम दिला जाईल आणि त्या टाइम मध्ये तुम्हाला 10 पुरणपोळ्या करायच्यात दिलेल्या जिन्नसामधनं. दिलेल्या वेळामध्ये 10 पुरणपोळ्या सगळ्यात प्रथम ज्या कंटेस्टंटच्या होतील ती कंटेस्टंट असेल विम सबसेतेज राऊंडची विजेती. आणि आता तुम्हाला असणार आहेत 30 मिनिटं. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 10 पुरणपोळ्या लाटून शेकून तूप घालून प्लेटमध्ये सर्व्ह करायच्या आहेत. 10 पोळ्या प्लेटमध्ये सर्व्ह झाल्या की लगेच घंटा वाजवायची. मग आमचा सबसे तेज मीटर तुमचे सबसे तेज पॉइंट्स कॅल्क्युलेट करेल आणि जेवढा तुम्ही वेळ वाचवाल ते पॉइंट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि ते तुमच्या पुढच्या राऊंडसाठी उपयोगी पडणार आहेत. या सगळ्या राऊंड्स मधनं पॉइंट्स कमवा आणि मग बघा तुम्हाला आमच्याकडनं काय सरप्राईज मिळतं. हा सुप्रियाताई? अगदी सज्ज आहात? तुमची वेळ सुरू होतीये आता. पुरणाच्या पोळ्या पाहिजेत, साटोऱ्या नाहीत. टेन्शन देऊ नका. आकार वेगवेगळा नाही करायचा आहे, एकसारखा करायचा आहे. आणि जरा म्हणजे गोल असतील तर चांगल्या, म्हणजे वेगवेगळ्या देशांचे नकाशे ओळखायला लागणार नाही. हा, हाऊ डिड यू मॅनेज दॅट? क्रिएटिव्हिटी आहे का काही? नाही, मी आणि बनवेल. ओके, आडीक बनवायलाच लागेल कारण अशी तुटलेली पुरणपोळी मोजणारच नाही. हो ना? सवय दिसते तुम्हाला पुरणपोळीची ना? फक्त कच्च्या काढू नका, कारण मी जरी सगळ्या संपवणार नसतो तरी बरेच जण येतो इथं. बरोबर. जेव्हा आता बऱ्याच पुरणपोळ्या करायच्या असतात, लाटण्याचा प्रॉब्लेम नसतो कारण लाटण्याची प्रॅक्टिस असते रोज पोळ्या लाटण्याची. पण प्रॉब्लेम कुठे येतो की पुरणपोळी लाटून झाल्यानंतर त्याला शेकायला वेळ लागतो. लिमिटेड वेळ असताना काय करायचं? मग 2 तवे वापरायचे, फटाफट फटाफट लाटायचं आणि फटाफट शेकायचं. आणि हीच आहे आजची सबसे तेज टिप.
20 मिनिटं झालेली आहेत, फक्त 10 मिनिटं उरलेली आहेत. काहींच्या टेबलवर 5-6 पोळ्या, काहींच्या टेबलवर 2-3 नकाशे. नाही पण आता तुमच्या सबसे टेस्ट टिप नंतर तवे बाहेर आलेले आहेत. जमलं म्हणलं. म्हणजे काय? आधी अशी छोटी आली होती ना, आता साईज जरा थोडा मोठा व्हायला लागलेला आहे. पण पटलं ना तुम्हाला मी काय म्हणलं ते साटोरी आणि पोळीचं? तुमच्या चेहऱ्यावर लगेच दिसून आलं. मला माहिती होतं तुम्ही ते लगेच साईज वाढवणार, माहितीये का? अँड द ज्युनियर शेफ, व्हॉट इज शेफ टू? शी इज मेकिंग ज्युनियर पुरणपोळी. पण अजून पुरणपोळ्या थोड्या जरा आकाराने लहान होतात सुप्रिया. का बरं? माझा फर्स्ट ट्राय आहे, आम्ही कधीच केलेली नाही पुरणपोळी. हा, फर्स्ट टाइम असल्यानंतर लहान करायचं. नाही तिचा सराव झाला त्याच्यात तर नक्कीच ती मोठ्या मोठ्या अगदी तवाभर पुरणपोळ्या करेल. पण आता लहान ज्या आहेत त्या एकसारख्या आहेत सगळ्या. खरंय. मग त्याला मोठं करायला काय प्रॉब्लेम आहे? पण माझ्या मते हिच्याकडे बघून खूप लहान ज्युनियर शेफ्सना एक इन्स्पिरेशन मिळणार आहे. लास्ट 6 minutes left. 6 minutes left. तुम्ही प्लेटिंग सुरू करा. तिथे पोळी करपते ते बघा, डायरेक्ट तिथेच घाला. टाका झाली. 6 मिनिटं संपायच्या आधी पुरणपोळ्या प्लेटवर, टेबल रिकामं. जितकं छान अरेंज करता येईल तितकं छान अरेंज करा. तीन मिनिटं शिल्लक आहेत, फक्त 3 मिनिटं शिल्लक आहेत. 3 मिनिटं. नाही तुम्ही आता वाजवल्यानंतर काहीच नाही करायला मिळत. प्लेटिंग झाल्याशिवाय घंटा वाजवू नका. घंटा वाजवल्यानंतर उजाला. 3 मिनिटं शिल्लक आहेत, फक्त 3 मिनिटं. एकशे 20 सेकंद असले निघून जातील. केवळ 2 मिनिटं राहिली आहेत बस. आता आणि आता 2 टेबल्स तर राहिले अजून व्हायचं. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 हाफ. स्टॉप. सगळ्यांनी गॅस बंद करायचा. गॅस बंद आहे करा. तसंच राहू देत. गॅस बंद करा. आहे तसं राहून दे. 30 मिनिटांमध्ये 10 पुरणपोळ्या करायला सांगितल्या. पुरण तयार होतं, कणिक दिलेली होती, पण तरी सुद्धा शेवटच्या सेकंदापर्यंत धडपड चालूच होती. बघूयात आता कोणाचं आधी झालंय आणि कोण शेवटच्या सेकंदापर्यंत धडपड करत होतं ते. चला तर सगळ्यात पहिल्यांदा बघूयात सबसे तेज मीटर मध्ये सबसे तेज पॉइंट्स कोणाला जास्त मिळालेत. आणि आता बघूयात स्नेहा, तुम्ही 10 पोळ्या केल्यात की नाही? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा, व्हेरी गुड, वेल डन. उशीर झालं असेल ना? अगदी. शेफची सबसे तेज टिप तुम्हाला खूप फायद्याची ठरलेली जास्त फायद्याची ठरली. तर तुम्हाला त्यांना थँक्यू म्हटलं पाहिजे. थँक्यू सो मच. प्लेजर प्लेजर. मी तुमच्या मदतीसाठीच आहे इथे. सगळ्या सारख्या आकाराचे झालेले आहेत. रंगस्वभाव परफेक्ट आलेला आहे. चांगल्या खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत. पण फक्त स्नेहाताई वेळेत संपवण्याच्या गडबडीमध्ये जरा हे पोळपाट इथलं सगळं पडलेलं पीठ वगैरे आवरायचं राहून गेलं. ते लक्षात ठेवा, ही जागा जी आहे ते आपलं वर्क स्टेशन आहे, तर नेहमीच ते असं छान प्रेझेंटेबल असू देत. रिस्पेक्ट करा वर्क स्टेशन. कॉंग्रॅच्युलेशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि सोबत
दूधही क्या बात आहे. छान आणि सगळं सगळं वेळेत जमलं. हो. आणि एक एक्स्ट्रा पण आहे ती थोडी भाजली नाहीये म्हणून एक्स्ट्रा केली त्यात. अच्छा, कॉंग्रॅच्युलेशन. छान झालं. केटरिंग बिझनेस. 10 पुरणपोळ्या झाल्यात का बाबू? किती सुंदर झाल्यात आणि त्या सुरेख झाल्यात, सुरेख. 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 सगळ्या सारख्या आकाराच्या झालेल्या आहेत. थिकनेस वगैरे सुद्धा परफेक्ट आहे. वेळेत केलेले आहेत. त्याच्यावरून नटमेगचा फ्लेवर लावलेलं दूध सुद्धा आहे. वेल डन. थँक्यू. वेल डन. आमची ज्युनियर शेफ काय म्हणते? किती झाल्या? 6 झाल्या. झाल्या. 1, 2, 3, 4, 5 आणि 6वी कुठे आहे? काय गडबड झाली? फर्स्ट ट्राय. अच्छा, फर्स्ट टाइम मध्ये गडबड होते. ओके. मग प्रत्येक इयत्तेमध्ये तू 2-2दा ती एक्झाम देतेस? नाही, पहिल्या याच्यात पास होतेस. मग इथे का नाही झालीस? अभ्यास, सराव. सराव. ओके, ठीक आहे, नेव्हर माइंड. ऑल द बेस्ट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. व्हेरी गुड. कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅट्स. प्राजक्ता. अगदी थप्पी लावली आहेस. किती केले आहेस? ऍक्च्युली केल्यात 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 9, 10. चला 10 ठीक आहे. पोळ्या तर झाल्या. पोळ्या जरा जाडलाटल्या गेल्या आहेत प्राजक्ता, पण लवकर केल्यास म्हणजे वेळ पूर्ण घेऊन केल्यास, पण झाल्या खऱ्या. पूर्ण संपली पण. पुरेपूर घेऊन केल्यात. म्हणजे शेवटच्या सेकंदाला असं काहीतरी झालेलं होतं ते, माहितीये का? हो ना, बरोबर ना. येलो एप्रिन, मानाचा एप्रिन. प्रत्येक राऊंड मध्ये, प्रत्येक टास्क मध्ये लीडिंग कंटेस्टंटला हा मान मिळतो. जाणून घ्यायचंय, पण त्याआधी मला तुम्हाला एक सांगायचं. या स्पर्धेत येताना प्रॅक्टिस करून येणं अतिशय आवश्यक असं लक्षात ठेवा. आपण टाइमपास म्हणून स्पर्धा घेतलेली नाहीये. याला प्लीज तुम्ही सिरियसली घ्या. तुमच्या परफॉर्मन्सवरनं, तुमच्या स्वयंपाकघरातल्या वावरावर, तुम्ही एकंदर स्वच्छता कशी पाळताय, तुम्ही किती इफिशियंटली काम करताय, या सगळ्यावर आमचं बारकाईने लक्ष असतं, लक्षात ठेवा. तुमचं या स्पर्धेतलं भवितव्य या सगळ्या याच्यावर अवलंबून आहे. चला, बाकी भाषणबाजी तुम्हाला हळूहळू टास्क आफ्टर टास्क देईनच मी, पण बघूयात आजच्या राऊंड मधली विनर कोण आहे. तुम्ही सांगताय? आजच्या सोप्या पण कठीण अशा राऊंड मध्ये सगळ्यात महत्वाचं होतं ते स्किल. वेळेत गोष्ट करण्याचं स्किल. म्हणून सराव पाहिजे होता. आणि जिचा सराव पुरे पडला, आणि फक्त पुरेच नाही तर सरावामुळे ती आज ही राऊंड जिंकली आहे, ती आहे सुजाता. कॉंग्रॅच्युलेशन. सो आजचा पहिल्या राऊंडचा हा मानाचा एप्रिल मिळतोय सुजाता तुम्हाला. धन्यवाद. आता एक कंटेस्टंट विजेती ठरलेली आहे, तिला मानाचा एप्रिल मिळाला आहे. पण आता एका कंटेस्टंटला मात्र आपल्याला निरोप द्यायला लागणार आहे. एलिमिनेट होणार आहे ती कंटेस्टंट आपल्या या फॅन्टास्टिक किचन मधनं. ती कोण आहे? आय एम सॉरी, पण ती कंटेस्टंट आहे अवंती. काही नाही, थोडीशी मजा करतायत. पहिली राऊंड आहे म्हणून ही नॉन एलिमिनेशन राऊंड आहे. अवंती असं कोणीच इथे नाहीये. नॉन एलिमिनेशन असल्यामुळे या 6 कंटेस्टंट्स उद्या परत एकमेकांची स्पर्धा करणार आहेत. तोपर्यंत आम्ही जरा या पुरणपोळ्याची चव घेतो. चला. काही काही पदार्थांमध्ये एक वेगळीच ताकद असते नाही काय. म्हणजे चकली असं म्हटलं की मला दिवाळीच आठवते. आणि आज तर माझ्या सगळ्या मैत्रिणींनी इतक्या भरपूर पुरणपोळ्या दिलेल्या आहेत, त्याबद्दल मी आजन्म त्यांचे उपकृतच राहणार आहे. आणि सुप्रियेचंही, कारण या सगळ्या पुरणपोळ्या परागपासून वाचून तिने माझ्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. पण मंडळी, खरं सांगू का, खरी गंमत ना उद्यापासून येणार आहे. खरी गंमत उद्यापासून येणार आहे. म्हणजे कॉम्पिटिशन, स्पर्धा
उद्यापासून खरी सुरू होईल. आणि या सगळ्या मैत्रिणींचं मनोधैर्य वाढवण्याचं काम माझ्याकडे आहे, पण तुमच्यावर सुद्धा थोडीशी जबाबदारी आहे. कुठली माहिती ना? काय? टिप्स पाठवायच्या. तुम्हाला जर रुचिराची सखी व्हायचं असेल तर तुमची टीप आम्हाला कळवा आणि त्याकरता टाईप करा ZMASK स्पेस तुमची टीप स्पेस तुमचं नाव स्पेस तुमचं शहर आणि पाठवा 57575 या क्रमांकावर आणि मिळवा व्हीम कडून गिफ्ट हॅम्पर. आणि परत एकदा आठवणीसाठी तुम्हाला सांगतो, शुक्रवारी म्हणजे शेवटच्या दिवशी जी सर्वोत्कृष्ट टीप असेल त्या व्यक्तीला व्हीम तर्फे एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर पण दिलं जाणार आहे. आणि त्या व्यक्तीचं नावही दाखवू आणि टीपही दाखवू. आणि अर्थात तीच व्यक्ती आमच्या रुचिराची सखी असणार आहे. चला आता निघायची वेळ झालेली आहे. जाता जाता एक आठवण करून देतो. रंग जपून वापरा, डोळ्यात वेळ जाऊ देऊ नका, रंग पाण्याचा वापर कमी करा, सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत. ओके, आता निघतो. मी फारच उशीर झालाय, खायची वेळ झाली आहे. पुन्हा भेटू उद्या ह्याच वेळी. तोपर्यंत मस्त खा आणि जागे राहा. माझी पुरणपोळी कुठे गेली? हा